तुम्ही ह्या अवस्थेत कसं काय गेला? आता आणून त्यानं सोडले टॅक्सीत काय करायचं? कोणी तुमची पोरं नीट व्हावं, तुम्ही नीट व्हावं तुम्हाला वाटत नाही का? काय वाटत आहे ना? वाटतंय. मग काय एवढं रुलं काय बी. तर मित्रांनो, आज आपण कुठं आहे तुम्हाला हे दोन व्यक्तींना बघून लक्षात आलं असेल. सागर आणि रुपेश यांना भेटासाठी आज आपण लातूर निलंगा या ठिकाणी असलेल्या राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी आलोय. यायचं कारण तेवढंच महत्वाचं आहे. एक 10-15 दिवसापूर्वी 15-20 दिवसापूर्वी त्यांचं आपण इथं ॲडमिशन केलं होतं. त्यांचं आणि यांच्या आईचं पलीकडं आचारसंहिता असल्या कारणाने 20 तारखेपर्यंत ते कुठला आश्रम आहे बाहेरचं? बुलढाण्याचा आश्रम वाले आचारसंहितामध्ये 20 तारखेनंतर येतो म्हटले. तोपर्यंत यांची आई सुद्धा इथंच आहे. राहिला विषय काय की यांना फरक किती टक्के पडलाय. आपण यांना शब्द दिलता की तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा, मी तुम्हाला घ्यायला येणार आहे. हे किती टक्के बरे झालेत हे आपल्याला जाणून घ्यायचं होतं. बरे झाले असेल तर यांना घेऊन जायचं आहे. अजून काही वेळ असेल तर यांना ठेवावं लागेल. तर सर्वप्रथम राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्याकडनं जाणून घेऊ की यांची रिकव्हरी किती आहे किंवा भविष्यात किती वेळा ते रिकव्हर होऊ शकतात. ही सगळी माहिती आपण त्यांच्याकडनं घेतोय. तर ह्या दोघांमध्ये सध्या रिकव्हरी किती आणि अजून किती कालावधी यांना द्यावा लागेल? आता रुपेश हा रुपेश आहे. हा रुपेश जो आहे ना, तुम्ही आणल्यानंतर त्याला बऱ्यापैकी कसं राहायचं, जेवण काय करायचं त्याला काहीच कळत नव्हतं. आपण टाकून दिलेलं अन्न खात होतं. बाहेर जर आला तर खाल्लं उचलायचं आणि खायचं. तर आपण त्याला इतकी तर सवय लावली की बाबा त्याला बाहेरला अन्न खायचं नाही. आपण जे देतो आपल्याकडे जे आहे मेनू तेच खायचं. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, अशा त्याला गोष्टी. आंघोळ करायचं, ब्रश करायचं, सगळ्या गोष्टी, बाथरूमला जाण्याचं सगळ्या गोष्टी आपण शिकवलं. पहिलं काय करायचे ते त्याच्या मनात आलं तसं वागायचं. तो बाहेर पळते ना, अंगात कपडे ठेवलं नाही तर नाही ठेवलं. आता सागर पण तशाच पैकी बघा. फक्त सागरची एवढी गोष्ट आहे की त्याला घाण आणि स्वच्छ याच्यामध्ये काहीच फरक कळत नाही. त्याला पाणी कुठलं प्यायचं हे पण कळत नाही. आणखीन पण कळत नाही त्याला. आपण किती शिकवायचा प्रयत्न करायला कुठलं पाणी प्यायचं ते पण कळत नाही. जेवायचं तसंच आहे. जेवाय दिलं थोडं खायचं. भाऊ उठला लगेच उठायचं, हात धुवायचं. एकसारखं तो भाऊ करत नाही पण हा भाऊ करतोय. आता तो जसं वागत तसं वागतोय. ह्यांना आपण जे सुरुवातीला आणलेलं 100% मधले किती टक्के तुम्हाला वाटतं की रिकव्हर झाले? रिकव्हर म्हणजे आता कुठे 5% फरक पडला. 5% म्हणजे 100 मधले 5% फरक आहे. आपलं आयुष्य कसं जगायचं हे शिकलेत, पण इथनं पूर्ण आपल्या पायावर स्वबळावर कसं उभं राहायचं हे शिकवणं राहिलेलं आहे. तर अजून तरी किती कालावधी घेऊ शकता हे लोक? आपल्याकडं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणलं तर आपण इथे मेडिसिन आपल्याकडे अवेलेबल नाही. तर आपण फक्त त्यांना राहणीमान शिकवतो. एखाद्या माणसाला माणसात आणायचं काम करतो. यांना प्रेम म्हणजे हे त्यांचं मेडिसिन. तेच सगळ्यात मोठी गोष्ट. आपले जे आपण यांना आपली माया लावतो आपण त्यांच्यात बदल पाडतो. आम्ही जवळपास आतापर्यंत आपण 93 लोक संगोपन केलं. त्याच्यामध्ये माझ्यापाशी सध्याला 10 लोक असे आहेत की आमच्या वागण्यात आणि आमच्या त्यांना सांभाळण्यात त्यांच्यात एवढा फरक पडला की आपल्यासारखे त्यांनी म्हणजे आपल्यासारखे झाले सेम. आपण जसं वागतो जसं राहतो तसं की आम्ही जसं या लोकांना सांभाळतो ते लोक या लोकांना सांभाळायला लागले. तसं यांना आपण तशा व्यवस्थित आणायला जवळपास कमी 6 महिने तर जातील. 6 महिने जातील, 7 महिने नीट व्हायला जातील. पण एवढी एक गॅरंटी बरं का काय की बा हे पास्ट यांचं जे पास्ट आहे ते पास्ट विसरून टाकतील पूर्ण. कारण कसं आहे यांची मानसिकता जी आहे पहिलंच अगोदर विसरलेली. फक्त त्यांना आठवण आहे म्हणलं तर आई वडील एवढंच, दुसरं काहीच माहिती नाही. काय केलं कुठला झालता तुमचा? ऍग्री. तेवढं तर आठवतंय. BSc ऍग्री कोर्स झालेला. कुठलं होतं तुमचं कॉलेज? चिपळूण. गावचं नाव कुठलं यांचं? देवापूर. सॉरी चिंचोली ना काय लिंगविरे सांगवी ते काय बी सांगते नाही ते. आता ते देवापूर त्यांच्या मामाचं गाव आहे. आता सागर आपण तुम्हाला जाताना एक शब्द दिलता. रुपेश एक शब्द दिलता की नीट झाल्यावर घ्यायला येतो. नीट झालाय असं वाटतंय तुम्हाला? आता बरोबर झालं. काय झाले बरोबर मला सांगा. आता काय त्रास होत नाही. काय पहिलं काय त्रास होत होता? काय जरा डोक्यावर जरा असं म्हणजे चित्र असा आवाज येत होता, जात होता, माणूस दिसत होता, असं होतं. चित्रविचित्र आवाज येत होता आणि माणूस दिसत होता. माणूस जात येत होता. आता काय नाही माणूस दिसत नाही का? देवाची आराधना करताय का? सुधारणा झाली पहिले. देवाची आराधना करताय का? काय नाही. कुठल्या देवाचं नाव घेताय? नाही देवाला नसतं काय इथं माणसं असतात. देव नाही मानत का? देव नाही देवाच काय नसतं आपल्याला. देवाचं काय नसतं? देवाचं मानावं लागतंय तुम्हाला. माणसं तू सुधारलं जरा काय दिसत नाही ना आता? चित्रबित्र काय दिसत नाही. बर मग आता काय करायचं मग? चला ना आता जाऊया सोडून आम्हाला आमच्या आईकडे यायचं.
आईला भेटायला येतो तुम्हाला आता जाऊया आपण तसं. तसंच जायचं का? आता इथं काय आमचं चुलत आहे घर आहे सांगितलं ना. गाडी यायला वेळ लागते हेच गाडी आहे तर ही नाही आपली मोठी गाडी अँब्युलन्स नाही यात यात एवढी माणसं काही जाणार, यात 3च माणसं बसतात. मंजू नंबर तू माहिती आहे हा. ना त्यांच्याकडे तुम्ही येता ना तिथं मग त्यांनी सांगितलं बर चला ना. तुमचं काय बाबा आम्हाला थांबून इथं कपडे नाहीत आणि कोण नाही आमची माणसं. तुमची माणसं नाहीत करतो. नीट झालं नाही तुम्ही नीट कशाच होत नाही बरोबर काय नीट झालाय तुम्ही बरं काय करा इथनं गेल्यावर घरी काय करणार आहे तुम्ही काम असते रे काय काम आहे सांगा मग गावात फिरायचं कसं आम्ही गावात जातो बरं सध्याला कुठं तुम्ही सध्याला कुठं तुम्ही गावातच नाही नाही, हे कुठलं ठिकाण आहे? हे ठिकाण कुठलं आहे? लातूर तिथं पूर्ण वाचा बा ते वर काय आश्रम आहे ते मोठा. निलंगामध्ये तुम्ही निलंगा. चल कुठे चला काय करतो मग आता ठेवतोय का आम्हाला काय नीट झालं नाही तुम्ही एक जण जायचं मग कोणच नाही जायचं, एक जण तुम्ही जायचं फक्त. त्यांनी काय म्हणले ते पण आता त्यांनी काय म्हणले 5% फरक पडलाय 100% पडायला 100% फरक पडला पाहिजे पुढच्या केपला तुम्हाला घेऊन जातो. पुढच्या केपला तुम्ही कव्हर कवर घेऊन तुम्ही जातो. नीट पुढच्या राहा. केपला तुमचं अजून एक आठवड्याने येतो माघारी आम्ही. वस्तीवर घर बांधावं तुमचं सागर भाऊ तुम्हाला काय म्हणत या गोष्टीवर झालं का तुम्ही नीट खरं सांगा काय तुम्ही अचानकच घेऊन आला आता जायचं काम तुमचं आणायचं अहो मी नाही येणार की पण नीट झाल्यावर नीट झालं ना आता कुठं काय झालंय आम्हाला काय सागर भाऊ नाहीत ना झाला अजून. हे राहिले की नीट व्हायचं तुम्ही बोलत नाही कॅमेऱ्यात बघून बोलत नाही तुम्ही. वर बघा माझ्याकडे बघून बोला वर बघून हसताय राव तुम्ही काय राव. बीएससी अग्री कोर्स झालाय तुम्ही राव दणदडकड माणूस असं सरळ सरळ मान सरळ करायचं माना सरळ. नॉर्मल माणसासारखं आम्ही कसं नॉर्मल बोलतोय नॉर्मल बोला ना तुम्ही चला बोला आता. काढचं ना झालाय नीट बरं तुम्हाला काय त्रास काय झाला मला तुम्ही या स्टेप मध्ये काय गेला मला ते सांगा पहिले दिवस तर काय झालं तुम्हाला आता सांगू द्या का आम्हाला काय सांगितलं ते? वातावरण जर व्यवस्थित नाही हो का तुम्ही बीएससी अग्री कोर्स करत होता बीएससी अग्री कोर्स करत असताना तुमचे 5च महिने बाकी होते मग तुम्ही मनोरुग्ण झाला हातात तारा गळ्यात तारा डोक्याला हेल्मेट तुम्ही विचित्र अवस्थेत का गेलात ते मला कारण पाहिजे आता सगळे लोक उत्सुक आहेत बघायला की तुमच्या घराचा एवढं वाईट अंत काय झाला तुम्ही सांगितलंच पाहिजे का तुम्ही या मनोरुग्णाच्या पोझिशनमध्ये गेला काय अडचण होती तुम्हाला कोणी नुकसान पोहोचवलं कोणी धोका दिला कोणी तुम्हाला असं मनोरुग्ण व्हायसाठी प्रवृत्त केलं तुम्हाला मानसिक त्रास कोणी दिला मला ती सांगा आता तेच असं म्हणजे घरनं वगैरे काय कोणाच्या घरनं रिस्पॉन्स वगैरे येत नसायला. कोण रिस्पॉन्स येत नव्हतं तुम्हाला आई वडील वगैरे आता आई तुमची मनोरुग्ण होती पहिल्यापासूनच वडील तुमचं अपंग आहे ते तुम्हाला काय रिस्पॉन्स पाहिजे होता त्यांच्याकडनं काय पैसा पाणी पैशा पाण्याचा रिस्पॉन्स तुम्हाला पाहिजे होता शिक्षण करत असताना पैशा पाण्याचा चांगला रिस्पॉन्स मिळत नसल्यामुळं म्हणजे हॉस्टेलला आपला मुलगा शिकतोय आणि त्याला आई बापांकडनं पैशाची पुरवणी कमी झाली ह्या गोष्टीचा डोक्यावर लोड घेतला बरोबर आहे दुसरी काय असते दुसरं काय ते सांगा आता कुठलं कशाचं टेन्शन? मुलीचा विषय होता का मग खरं सांगा बाबू भैया लडकी का चक्कर था क्या काय होतं सांगा खरं सांगा खरं सांगा मी तुम्हाला काय सांगितलेलं त्या गोष्टीवर मी तुम्हाला एक लय मोठा बरं सांगितलं होतं काय सांगितलेलं पर्सनल वडिलांनी आईला हो पर्सनल म्हणजे तुम्हाला ते बर 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 इंटरनल विषय ते म्हणतात इंटरनल विषय मी कॅमेरा पुढे सांगू शकत नाही जी नॉलेज बघा एवढं तर कळतंय त्यांना. एवढं तर कळते म्हणजे माझ्या हिशोबाने त्यांनी 5 म्हणले पण मी 10% देतो त्यांना 10% रिकव्हरी झालेली आहे पर्सनल करत ना हो, म्हणजे प्रयत्न करत नाही व्यवस्थित पर्सनल कुठं बोलायचं आणि पर्सनल नसलेले शब्द कुठं बोलायचे हे त्यांना चांगलंच माहिती आहे 10% फरक पडले सागर भाऊ 90% बाकी आहे आता मी तुम्हाला हे सांगतो तुम्हाला असं वाटतं तुमच्यावर अन्याय झालाय बरोबर आहे पर्सनल विषय आहे. तुम्हाला वाटतंय तुमच्यावर अन्याय झाला मग त्या अन्यायाला वाचा फोडायचे असते अन्याय सहन करून मनोरुग्ण व्हायचं नसतं बरोबर आहे का तुम्ही अन्याय सहन केला म्हणून तुम्ही मनोरुग्ण झाला बरोबर आहे तुम्ही अन्याय सहन करायचं नव्हतं संविधानानं आपल्याला अधिकार दिलाय लोकशाहीनं अधिकार दिलाय आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे बरोबर आहे मग तुम्ही व्यक्त का झाला नाही मित्रापाशी परिवारापाशी तुमचे जे हितचिंतक आहे त्यांच्यापाशी तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे होतं तुम्ही सगळं दुःखाचं डोंगर मनावर ठेवलं डोक्याला ताण दिला आणि तुम्ही झाला मनोरुग्ण बरोबर आहे आज तुमचं लग्न व्हायला पाहिजे होतं तुमचं कुठलं जरी बीएससी अग्री झालं तुमचं खता पाण्याचं दुकान झालं पाहिजे होतं नियमानुसार पण तुम्ही आज एका आश्रममध्ये आपलं आयुष्य जगताय म्हणजे केवळ आणि केवळ तुमच्या डोक्यावर असणाऱ्या टेन्शनमुळं प्रश्न सुटत
नाही. टेन्शनमुळं अशी अवस्था होती, बरोबर आहे का? त्यामुळं बघा पर्सनल आपण नंतर बोलूच, पण डोक्यावरचं वजं काढा. आपल्याला अन्यायाला वाचा फोडायची. तुम्ही जिथं असाल तिथं मी तुमच्या सोबत येणार. काही करावं लागतं तुमच्यासाठी, मी तिथे येणार. फक्त अन्यायाला वाचा फोडायचं आपलं काम आहे, ते आपण नक्कीच करू. तर सध्याला तुमच्या आईला भेटून या आपण. चला रुपेश या. सागर शेठ काय करा पाहिजे नाही राहिलं तुम्ही घरात सांभाळल्या, पण तुम्हीच मनोरुग्ण झाला मग आईनं कोणा तोंडाकडे बघायचं? कोण आहे तुम्हाला दुसरं बघणार? वडील अपंग, तुम्ही दोघं भाऊ मनोरुग्ण झाला, आई मनोरुग्ण झाली, काय करणार तुम्ही सांगा मला? लय अवघड परिस्थिती. सागर भाऊ मनावर तर काढा, उताना झोपायचं बंद करा रोडला. तो जर अजून वेळ आहे तुमच्याकडे, ती वेळ परत येणार. आजी या बाहेर, या इकडं या बाहेर. आलं का सागर? रुपये सागर. आजी कोण आहे करण अर्जुन? रुपये सागर आहे का बरं? कुठे रुपेश सागर? कुठे रुपेश सागर? आईची भेट घ्या या पुढे. या मम्मी पैसे आईला आता आईला घेऊन जायचं म्हणतो, या सागर बाबा पुढे या. भाव आहे काय झालं? बसा आई संकट चर्चा करा थोडी. बसा आई पैसे भाव इथे या जवळ या. सागर बाबा या पुढे. बसा बसा एक जण बसा. जन्म दिलेले आहेत ते आपल्याला. काय सागर बाबा बसा इथं. बसा. आजी कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. बरं वाटतंय? काय काय तुझ्या लेखान तिथं रोडला आणलं, मान कापून बैलगाडी काढली ती. माझ्या लेकानं काय बोलतो कंटिन्यू बोलतो, मान कापून बैलगाडी काढली. कंटिन्यू बोलणार. त्या लेखानं त्यांच्या लेकानं माझ्या लेकानं पण तुमच्या लेखानं हातात दिसतात काढली. ते द्या पाटल्या मला हातातल्या. त्या लेखानं पायाचं ते. त्यांच्या लेखानं कोण होतं मान काप्या? तिथं साकोटलं गेल्या वर्षी लिंगानं आणलं. होय. आजी देवा हो आजी, तुम्हाला एक विचारायला आहे. तुम्ही ह्या अवस्थेत कसं काय गेला? आता आणून त्यानं सोडल्या टॅक्सीत काय करायचं? कोणी सोडलं आणून? त्या अंकुशनं अंकुश कोण आहे? ते जिने पशुलता मसवडच्या. बरं तुमची पोरं नीट व्हावं, तुम्ही नीट व्हावं, तुम्हाला वाटत नाही का? काय वाटत आहे ना? वाटत वाटतंय. मग काय एवढं रुलं काय बी कसं बोल? माणिक मुंबईचा किंवा नव्हता. वाटत नाही तुम्हाला नीट व्हावं? तुमचं पोरग नीट व्हावं, त्या पोराचं लग्न व्हावं, वाटत नाही का तुम्हाला? सागरचं लग्न व्हावं, रुपयाचं लग्न व्हावं, माणिक पार वाटत नाही का तुम्हाला? जी तुमची पोरांची लग्न व्हावीत, ती संसाराला लागावीत, वाटत नाही का तुम्हाला? वाटतंय. काय करायचं? जायचं लिंगीला राहायला काय करायचं? पण तुम्ही नीट झाल्याशिवाय जाता येत नाही का आपल्याला? झाले नीट, आता राहिलं दुखायचं. काय दुखत होतं? हात पाय राहिले मग दुखायचं. आता काय राहिले? पोराला त्या जग्यानं मान कापली त्याची. होय. आणि याची त्याची पण मान कापून बैलगाड्याची मग हे काय लावले वर? डेरा लावलाय का वर? मान कापली तर त्याची मान कापली, मग का डेरा आहे का? काय करायचं? त्यानं कवाशी भरलं असतं 30-60 लिखी देऊन. तुझ्या अजून त्या जाग्यात 30-60 नाही का? त्याची 30-60 तर मला वाटत नाही तुम्ही आजी नीट झालाय. 40, हो आजी, त्याची 30-50 मला वाटत नाही. 60 अजून पार मार. त्यांना स्वच्छ कसं कळत नाही. हो आजी, मला वाटत नाही तुम्ही नीट झालाय. बाथरूम जात नाही. समोर कुठं झालाय नीट? ते मावळं होतं आधीच. वाटत नाही मला नीट झालाय तुम्ही. ते देवापूर होय सागर भाऊ, बाबा कुठं नीट झालाय तुम्ही? विष्णू भावाचं लेकले रगली. बेटा एकमेकाला तर आम्ही बोलतो. बोला आहे सांगतो काय बोला नाही. टॅक्सीनं आणून सोडलं तर चला आता गाडीवर. बोला तुम्ही दोघं एकमेकाशी. वर कोण इकडे झालं आता त्याने पर्सनल विषय सांगितला आपल्याला. या अक्षर मित्रांनो, गेल्या वेळेत मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांचा पर्सनल विषय आहे, तर ते ऑन कॅमेरा बोलायला नको म्हणतात. पण त्यांनी एक गोष्ट आता जी क्लिअर केली की पर्सनल आहे, मी बोलणार नाही, पण त्यांनी बोललं. ते काय म्हणते ती तर तुम्हाला त्यांनी सांगितलं. काय म्हणले नेमकं? ते म्हणतात की बाबा जेव्हा ते शिकत होते, शाळा शिकवली. हा, तेव्हा त्यांच्या अडचणी भरपूर काय होत्या, सगळ्या गोष्टीला ते तोंड द्यायचे. बरं. पण अचानक त्यांना असं कळलं की त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आईला घराबाहेर काढले. वाढलं. त्यांना एक धक्काच बसला. माझ्या आईला माझ्या वडिलांनी बाहेर काढले. आणि एक तर त्याचं दुसरं लग्न झालेलं. हो, त्यांच्या वडिलांना. मग त्यांना वाटलं की आता जसं आम्ही जगत आहोत तसं तर जगू द्यावं कमीत कमी. मग ते आले घराकडं. ते भाऊ आई दोघं पण घरी नको. मग तो जवळ म्हणजे यांचा शोध घेतल्यानंतर कळलं की अगोदर आई मनोरुग्ण झाली.
आईचं पाहून मोठा भाऊ मनोरुग्ण झाला. मग यांचं बघून मला हेच झालं म्हणलं की ते मला आवरलंच नाही, माझं दुःख मला आवरलं नाही. आणि या दुःखात असं रूपांतर झालं की मी शेवटी माझं मनस्थिती हरवून टाकलो. आणि आजच्या स्टेपला मी काय करतोय, कसं जगतोय हे पण मला कळत नाही. कुठं आहे, काय करायचं, पुढं काय करायचं, काहीच माहिती नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं त्या दोघांनी एक भयानक वास्तव सांगितलं. त्यांच्या आयुष्याबद्दल एक खूप मोठी गोष्ट सांगितली. गुपित सत्य उघडकीस आणलं. तर ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही नक्की चौकशी करू, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊ. तर त्यांनी हे कारण सांगितलं, BSc आगरी शिकत असलेला मुलगा 5 महिन्यावर कोर्स कंप्लीट होणार होता. त्याच कालावधीत ते म्हणले की मी ज्यावेळेस शिकायला बाहेर होतो त्यावेळेस मी जरी शिकायला बाहेर असलो किंवा कोणी जरी शिकायला बाहेर असलं तर अपेक्षा असते की महिन्याला आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकत असताना महिन्याला मेसचे पैसे असतील, तिथं लागणारे खर्चाचे पैसे पाठवावे. पहिली गोष्ट त्यांचं तिथं खर्चाचे पैसे बंद झाले. खर्चाचे पैसे बंद झाले पण त्यांनी तेवढा लोड घेतला नाही, आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिलं. त्यांनी तिथं कमवा आणि शिका या ध्येयाला सोबत घेऊन त्यांनी स्वतःचं काम करून तिथं शिकले. आणि अचानक गावाकडनं फोन आला की आई तुझी मनोरुग्ण झाली. त्यांनी गावाकडे धाव घेतली असता त्यांना कळलं आपल्या वडिलांनी आईला बाहेर काढले आणि वडिलांनी काहीतरी दुसरं लग्न केले असं ते त्यांना समजलं म्हणते. बरोबर आहे. ते समजल्यानंतर त्यांनी आपल्या आईकडे आणि भावाकडे धाव घेतली. त्याच्यानंतर त्यांना असं समजलं की आपली आई आणि भाऊ दोघं मनोरुग्ण झालेले आहेत. आई आणि भाऊ मनोरुग्ण झालेत हे त्यांना कळल्यावर त्यांच्यावरती दुःखाचं डोंगर कोसळलं. आणि ज्या वेळेस माणसावरती दुःखाचा डोंगर कोसळतो, एक तरी तो आयुष्यात खूप पुढे तरी जातो, ना तर त्या आयुष्याला पूर्ण संपून तर टाकतो. त्याच्या मनावर एवढा मोठा परिणाम झाला, तोही मनोरुग्ण झाला. तर एकाच कुटुंबातले 3 व्यक्ती मनोरुग्ण का झाले ह्या एका सत्याचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. ह्या एका सत्याला तुम्हाला गुपित सत्य काय आहे तर हे गुपित सत्य तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. हे गुपित सत्य सांगत असताना त्या स्वतः जे मुलांनी सांगितले तेच आम्ही सांगत आहोत. आम्ही ह्याच्यात काय सुद्धा मनाचं जोडलेलं नाही. आणि ह्याची आम्ही आमच्या पद्धतीने नक्कीच माहिती घेऊ. स्थानिक लोकांना असेल जबाबदार व्यक्तींना याची माहिती घेण्यात येऊ. कारण ज्या व्यक्तींमुळे ह्यांच्यावर ही वेळ आली त्या व्यक्तीला ह्या गोष्टीची शिक्षा झालीच पाहिजे. आणि हे तुम्ही जे पाहताय, एक कुटुंब बरबाद झालेलं आहे, एक कुटुंबाचा अंत बेकार झालेला आहे. मनोरुग्ण अवस्थेत आई आणि 2 मुलं आहेत. वैराला सुद्धा ही कधी वेळ येऊ नये, पण ही वेळ आलेली आहे कोणावरती. नक्कीच अन्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करू. आश्रमला आलतो कारण तुमचे खूप कॉमेंट होते त्या आश्रममध्ये गेल्यानंतर काय तर यांनी त्यांचा सांभाळ आपल्या घरातल्या लोकांसारखं केलेला आहे. यांचाच नाही तर बऱ्याच लोकांचा सांभाळ यांच्यापर्यंत येतात, हे सांभाळ त्यांचा चांगलं करतात. नक्कीच तुम्ही इथं या राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट निलंगा आश्रमला भेट द्या. बऱ्याच मूलभूत गरजा असतात आश्रम चालवताना, त्या गरजा भागवण्याचा यांच्यासाठी प्रयत्न करा. मित्रांनो, समाजासाठी स्वतःला झोकून दिल्यानंतर आर्थिक अडचणीचा डोंगर आमच्यावर सुद्धा कोसळतो. त्या आर्थिक अडचणीचं डोंगर कोसळण्यापासून वाचवण्यासाठी तुम्हीच देवासारखं आमच्यासाठी उभं राहावा. आणि सागरचा आणि त्यांचं जे आपण उघड सत्य तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यावरती नक्कीच विचार करा. कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्कीच नोंदवा. ह्याच्या पुढे प्रोसेस काय करायची आम्हाला माहित आहे. तुम्ही सांगा आम्ही काय केलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.